नमस्कार, मी प्रियंका प्रिबोलमध्ये आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओचा मुद्दा म्हणजे मी काल वेगळ्या धाटणीचा आणि उत्तम कलाकृतीचा मराठी चित्रपट बघितलाय, ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही। हा फक्त चित्रपट नाही आहे, तर भावनिक कल्लोळ आहे, समाजाची कान उघडणी, शिकण्याची गरज, शिकवण्याची जिद्द, शिकून घ्यायची तयारी, समाजाची असलेली बांधिलकी, चांगुलपणा, कर्तव्यनिष्ठा, एकोपा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंभाव गाळून टाकणारा चित्रपट आहे। हो, या सगळ्या गोष्टींना हात घालणारा हा चित्रपट आवर्जून पहाच असं मी म्हणेल। सगळी कथा इथे सांगणार नाही, पण मित्रांनो, आयुष्य काय आहे आणि आपण कसं जगायला हवं हे सगळेच सांगतात। किंबहुना आपल्याला कळत असतं, पण वळत नाही असं म्हणणंही वावगं ठरणार नाही। पण हा सिनेमा जेव्हा बघाल तेव्हा आपल्या झोपलेला माणूस जागा होईल आणि जी कारणं देतो ना आपण रखडलेली आपलीच कामं न करण्याची किंवा न होण्याची, ती कारणं बंद होतील देणं आणि जोराने तयारीला लागाल। मित्रांनो, हा चित्रपट इतका भावला ना मनाला की असं झालं, खरंच राव आपण किती स्वार्थी झालो की आपल्याला आजूबाजूच्या इतरांच्या अडचणीच वाटत नाही। बरं जरी वाटली तरी ती सोडवण्याची साधी तसदीही आपण घेत नाही। याचा अर्थ आपल्यात माणुसकी नाही असं नाही आहे, आपल्यात माणुसकी आहे, पण ती माणुसकी दाखवणारा आपल्यातला माणूस झोपलाय इतका की कधी जागा झाला तरी झोपेचं सोंग आणतोय। का का असं वागतोय बरं आपण? हा प्रश्न एकदा आपण आपल्यातल्या माणसाला, सुजाण नागरिकाला विचारायला हवा। आणि जेव्हा आपण आपलीच कान उघडणी करू तेव्हा जगाचं माहीत नाही, पण आपलं आजूबाजूचं आपलं छोटं जग माणुसकीनं, प्रेमानं आणि शब्द नाही तो पण खरंच इतकं सुंदर असेल। माझं मत म्हणा, माझा आतला आवाज असेल कदाचित किंवा अजून काही असेल, पण प्लीज 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 आता थांबायचं नाही। हा चित्रपट नक्की 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 बघा, तेही घरच्यांच्या सगळ्यांसोबत, मित्रांसोबत, अगदी सगळ्यांसोबत हा चित्रपट बघा। खरं तर खूप इच्छा झाली होती या चित्रपटाच्या कन्सेप्टवर बोलायची, पण नको। इतकी सुंदर कलाकृती बघणं म्हणजे डोळ्याचं मनाचं पारणं फेडणारी आहे। आणि शेवटी अजून एक, यामागे काहीही मूवी पब्लिसिटी स्टंट वगैरे नाही आहे, मनापासून मनाला हा सिनेमा भावला म्हणून या व्हिडिओचा अट्टहास। बाकी हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही स्वतःच कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवाल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।